समितीचे भावी सभापती म्हणून आपण वाई तालुक्यामधून अक्षय यांना पाहत असतो। गोलंदाजी इनवरती आपण पाहतोय मयूर पणाळकर आलेले आहेत। सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक काल 49 धावांवरती अक्षय मयूर पणाळकर बाद झाले आणि तिथून टीम बाहेर पडली, परंतु एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि नेहमी हा खेळाडू जिद्दीने खेळत असतो। सर्वात कमी बॉलामध्ये कॉलनी क्रिकेटमधला पहिलं शतक ठोकणारा खेळाडू म्हणून मयूर पणाळकर यांचं नाव घेतलं जातं। पण खेळाडूंचं नाव असं उगाच मोठं होत नाही, त्यासाठी त्यांना जिजावं लागतं, रुजावं लागतं आणि तेव्हाच त्यांचं नाव मोठं होत असतं। आणि त्याचपैकी एक खेळाडू मयूर, परंतु स्टार 11 टीमकडून आपण जर पाहिलं तर बॅटिंगसाठी बॅटिंग्समन जोडी मैदानामध्ये जाते। अजय मांढरे आणि गणेश कारंडे। अजय मांढरे गणेश कारंडे बॅट्समन द्या। चला फलंदाज जोडी अजय मांढरे आणि गणेश, जरा स्पीडअप करा, लगेच खेळपट्टीवरती जा, खूप वेळ केलेला आहे। चिखली टीम विनंती आहे, कुसाळवाडी टीमचं चांगलं सहकार्य राहिलेलं आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट एकीकडे आपण पाहतोय कालचे बॅटल तुम्ही पाहिले ना, चिखलीचा प्रशांत वाडकर यांनी काल मयूर पणाळकरला बाद केलं होतं, परंतु आज त्याच्याच विरोधामध्ये मयूरला पुन्हा एकदा संधी भेटलेली आहे। इतरांचे पंख छाटून कधी स्वतः भरारी घेता येत नसतं, आपल्या माणसांना छोटं करून कधी स्वतः मोठं येत नसतं, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आपल्या माणसाला मोठं करा। ही स्पर्धा जी आहे ना, फक्त आमच्या मांकाशी चिखलगाव पुरतं नाही आहे, तर पूर्णपणे आपल्या पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातली स्पर्धा असल्यासारखं खेळायचं आहे। गोलंदाजी इनवरती मयूर कारंडे, फलंदाजी इनवरती आपण पाहतोय अजय आणि गणेश जोडी मैदानामध्ये सज्ज झालेले आहे। इथे हिमतीने खेळणं खूप गरजेचं आहे। पहिला बॉल, ओहो पहिल्याच बॉलवरती चांगला फटका केलाय, कावकॉर्नरला क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथे पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय। किती ठेवा पायाखाली निखारे, मी वाट विजयाची सोडणार नाही, विटंबना किती करा नावाची, हवेत विरघळलेले विजयी विचार मात्र मिळणार नाहीत। पहिल्याच बॉलवरती चौकार आणि गणेशने स्वागत केलंय। स्टार 11 चिखलीचा जर विचार केला, जवळजवळ 7 ते 8 खेळाडू गावावरून आलेले आहेत आणि गावच्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या सामन्यांमध्ये चिखली संघ गावावरून का आलाय, कारण पश्चिम वाई क्रिकेट असोसिएशन मध्ये हा संघ टॉपला आहे। पहिल्याच बॉलवरती आलेला चौकार, दुसरा चेंडू, चांगला फटका केला, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, एक धाव तिथे कंप्लीट केलाय आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती येते। 5 धावा धावफलकावरती लागलेत। कधीही एखाद्या खेळाडूने दुःखाचे अथवा वाईट खेळाचे प्रदर्शन केले नाही पाहिजे, कारण बाकी खेळाडू फक्त मजा घेत असतात, त्यामुळे संकटाच्या छाताडावरती खेळाडूने पाय ठेवून उभे राहिले पाहिजे, कारण हीच संकट त्या खेळाडूला नवा मार्ग दाखवत असतात। इथे संकटे खूप आहेत। मयूर पणाळकर नावाचं संकट अजय आणि गणेश पुढे आहे, तर मयूरच्या पुढे अजय आणि गणेश हे बॅट्समन संकट आहेत। टीमची धावसंख्या 2 चेंडूचा खेळ संपलाय, 5 या आकड्यावरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय। यानंतरची मॅच आपण खेळणार आहोत विजेता संघ विरुद्ध सोमेश्वरवाडी। खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय, क्रिकेटचा हंगाम आणि पहिलीच मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30 आणि तृतीय 20,000। पुढचा बॉल, इथं चेंडू सोडून दिलाय, पाठीमागे इष्टांच्या पाठीमागे इष्टरक्षक आहेत, अपील करत आहेत। दरम्यान पंचांकडे आपण करूयात किती धावा, आणि इथे आपण पाहतोय पंच किती रन, धावा आहे का आता नाही आहे। येस, डेलिब्रेट चेंडू होईल, कारण कुठल्याही प्रकारचे ऍक्शन केलं सोडून देण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे हा बॉल इथे डॉट असेल। 3 चेंडू झाले, 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती। खरं तर पंचांचं कौतुक करावं लागेल, खूप चांगले अंपायर दोन्ही आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेत। कुठली स्पर्धा पारदर्शक कधी होते, ज्यावेळी त्यांचे पंच चांगले असतात, आणि आमच्या स्पर्धेसाठी खूप चांगले अंपायर्स, इथे सन्मान देण्याचा प्रयत्न होता। चेंडू टप्पडल्यानंतर उसळी घेते, इथे आलेला हा डॉट बॉल नंतर चांगला कमबॅक म्हणावं लागेल। चेंडू झाले 4, धावसंख्या स्थिर आहे 5 या आकड्यावरती। आत्मविश्वासाने खेळणं खूप गरजेचं आहे आणि आत्मविश्वास इथे अगदी या खेळाडूंच्या अंगावरती कुठून भरलाय। पण यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास असते आणि त्यामुळेच विजय या शौर्याचा अलंकार कुणाच्या गळ्यामध्ये पडत नाही। जो आत्मविश्वासाने खेळतो ना, त्याला हा शौर्याचा अलंकार नेहमी भेटतो। 5वा बॉल, गोलंदाज मयूर यांचा समोर आहेत फलंदाज गणेश। चांगला फटका खेळलाय, एक धाव कंप्लीट केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, स्ट्राईक इथे रोटेट होत आहे आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती आलेली आपल्याला पाहायला भेटते। स्वतः विकास करा, ध्यानात ठेवा, गती आणि वाढी जिवंतपणाची लक्षणं आहेत आणि त्यामुळे नेहमी कठीण काळामध्ये सावरायचं असतं, थांबायचं असतं। प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी, कारण चेहरा सजवायला काहीशी मिनिटं लागतात, परंतु चांगले खेळाडू बनायला वर्षोनवर्ष कित्येक मॅचेस तुम्हाला मैदानामध्ये जळावं लागतं, रुजावं लागतं आणि त्यापैकी एक खेळाडू मयूर आहे। समोर आपण बघतोय तितक्याच ताकदीचा फलंदाज आता आलाय। गणेश स्ट्राईक वरती असतील, गणेश 5 धावांवरती खेळत आहेत, 2 चेंडू त्याने फेस केलेत,
त्यामुळे गणेशला मोठे फटके खेळण्यासाठीच ओळखलं जातं वाई भागामध्ये. पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता, गतीमध्ये परिवर्तन केलंय, तिथे इष्टाच्या पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न, इष्टरक्षकाचा भाग किती होतोय, कुठल्याही प्रकारची धाव नसेल, षटकाची ते समाप्ती होते. षटक क्रमांक इथे संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर खूप चांगलं षटक मयूरचं. 6 धाब्यांवरती चिखली संघाला समाधान मानावं लागेल. नो ॲडव्हर्सिटी इज अ परमनंट बट इट्स अ लेसन आर एव्हरी लास्टिंग. कोणतेही संकट कायमचे नसते, परंतु त्याचे धडे शाश्वत असतात. तेच मयूरने दाखवलंय. पहिलं संकट आलं, चौकार आला गणेश रूपाचा, परंतु त्यानंतर त्याने 5 बॉल सुरेख हाताळले आणि सांगितलंय की कुठलंही संकट शाश्वत नाहीये, त्याचे धडे शाश्वत आहेत. जगाचा एक नियम आहे, जोपर्यंत तुम्ही लोकांच्या आवडीचा खेळ करता तोपर्यंत लोक तुम्हाला किंमत देतात, परंतु ज्यावेळी तुमच्याकडून वाईट खेळ होतो ना, त्यावेळी लोक गरज संपल्यागत तुमचं महत्त्व कमी करतात. आणि त्यामुळे झुंजावं कसं हे चिखली टीमला चांगलं माहीत आहे. महेश या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं करण्यासाठी आलेत. सलग 3 षटकार जर टोकले तर जनसेवक अक्षय भैया कांबळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. ज्या माणसाच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याच्या मनात हाच विचार असतो की मला मिळालेलं दुःख इतर खेळाडूंना मिळू नये, आणि त्यामुळे अक्षय यांच्याकडून पारितोषिक आलंय. 500 रुपयाचं पारितोषिक अक्षय भैया कांबळे यांच्याकडून. 6 धावांवरती धावफलक. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. महेश या ठिकाणी गोलंदाजी इनवरती आलेले आहेत. खरं तर 40+ खेळाडू आहेत आणि अनुभवी खेळाडू म्हणून या महेश यांच्याकडे आपण पाहत असतो. स्पीडअप करायचं आहे. चला, बराच वेळ झालाय, त्यामुळे श्री 11 टीम जरा गडबड करायची आहे. महेश पवार आलेले आहेत. आता फलंदाजीवरती स्ट्राईकवरती बॅट्समन आपण पाहतोय अजय. संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणं सापडेल, परंतु संघर्ष करण्यासाठी ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, स्वाभिमान आणि हिंमत. या दोन्ही गोष्टी बाजारात मिळत नाहीत, त्या रक्तात असाव्या लागतात. पहिलाच बॉल आपण पाहतोय, चांगला फटका खेळलाय. इथे अनुभव विरुद्ध तरुण तडफदार एक चांगला फलंदाज बॅटिंग करतोय. बॅट्समन गणेशच्या बॅटमधून आलेला मोठा फटका, अजयच्या बॅटमधून आलेला मोठा फटका, 4 रन. खरं तर अजयच्या नावामध्ये जय आहे आणि चांगली बॅटिंग तो करू शकतो. कराग्रे वसते लक्ष्मी, कर्मदे सरस्वती, करमुल तू गोविंद, प्रभाती कर दर्शनम. खरं तर लक्ष्मी तुमच्याकडे कधी येते ज्यावेळी तुमचा चांगला खेळ होतो आणि 50,000 रुपयाची नगद राशीचं जिंकायचे आहे, तर ह्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. इथे फटका सुरेख खेळलाय, परंतु चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये, तिथे फक्त एकच धाव भेटेल. 360 मैदान असताना तिथे नक्कीच षटकार आला असता, परंतु ते आपण पाहतो फक्त एक सिंगल येईल. काहींना आयुष्यातून पूर्णपणे बाजूला सारणे हे आपल्या मानसिक शांतीसाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळे खेळाडू खेळत असताना जे तुमचे निगेटिव्ह कमेंट करतात त्या खेळाडूंना तुम्ही लांब सारा, त्यांना आयुष्यातून बाजूला सारा, तरच तुम्ही बिंदास खेळू शकाल. 11 धावांवरती धावफलक. षटक क्रमांक दुसरं. महेश गोलंदाजी यांवरती पुन्हा एकदा सज्ज होतील. अजय सेट ऑन फायर. चांगली बॅटिंग अजय यांची. क्षमा ही चांगली आहे, क्षमा ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं असतं. त्यामुळे आपलेपणाने आयोजन केलंय. फटका चांगला आहे, ऊंची भी है, दूरी भी और चेकी मंजूरी भी है. चरण क्रॅकिंग स्ट्रोक इथे केलाय आणि या फटक्यावरती आपण पाहतोय षटकार. 6 धावा ऍड होतील. अजयच्या खात्यामध्ये टीमचं अकाउंट इथे 17 या आकड्यावरती आलंय. रन आ रहे फलक में जान जा रही हालत में, असं आता इथे निश्चितच श्री 11 टीमचं होतंय. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार टेक, इथे असं चित्र अजय यांनी दाखवलंय. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. पुढचा बॉल बेगीट करण्याचा प्रयत्न इथे फसलेला आपल्याला पाहायला भेटेल. डॉट बॉल. 4था बॉल इथे आलेला आहे. डॉट. प्रारब्ध म्हणजे कृत कर्माची फळ. हे चांगले व वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, परंतु दुःखाचे प्रसंग आले की माणूस म्हणतो मी देवा एवढे काय केले, आणि ते गोलंदाज सध्या झालंय. गोलंदाज म्हणत असतील मी देवा काय केलं, परंतु गोलंदाजचं मी कौतुक करेल. ह्या वयामध्ये एवढा चांगला फिटनेस, ह्या वयामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणं, हे खरं तर महेशजी पवार सर यांचं मी कौतुक करेल. तुम्ही माहिती आहे झपाटलेला पिक्चर बघितला, त्यामध्ये लक्ष्मण बेर्डे म्हणतात महेश मला वाचव. आता महेश म्हणत असतील देवा मला वाचव. मैदानामध्ये जाऊयात. टीमची धावसंख्या 23 वरती. सेट ऑन फायर. अफलातून बॅटिंग अजय. अकुटाबाचा चेंडू ते फसवलंय महेश यांनी, परंतु क्षेत्ररक्षण कॅच सुटले. ही झेल पकडणं गरजेचं होतं. अवघड झेल होती, उंची जास्त असल्यामुळे थोडंसं टायमिंग प्रॉपर फलंदाजाकडून झालं नाहीये. टीमच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. षटकाची समाप्ती. महेश पवार यांच्या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार आलाय, परंतु आकाश सर त्यांनी एकही वाईट नो बॉल टाकला नाही, त्यामुळे त्यांचं कौतुक आहे.
नाही तर तरुण जे खेळाडू असतात ना ज्यांच्याकडे अनुभव नसतो, 2 षटकार चौकार पडले की ते व्हाईट बॉल टाकतात. त्यामुळे महेशचं कौतुक आहे, थोडेसे मागणे ठरलेत. त्यामुळे अजय यांची फलंदाजी सरस ठरते. 25 धावा पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये आलेत 19. अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, संवाद सांगून जातो ज्ञान किती आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे. आणि जी ठेच आहे ना गोलंदाजाला लागली आहे ती त्यांना निश्चितच आता भोवली असेल. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय अगदी तिसरा चालू आहे. बाबू गोलंदाजीसाठी आलेत. बाबू यांचा पहिलाच बॉल वरती त्यांच्या एक सिंगल आले आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 26-26 या आकड्यावरती फलकावरती धावा लागलेल्या आहेत. 26 धावा. खुद को इतना मजबूत बना ले, हर मुश्किल हर निकाले, रुकना नहीं किसी भी हाल में, बस अपनी तकदीर बदल ले. आणि असा खेळ इथे बॅट्समनचा होतोय. गोलंदाजांना अर्थात बाबूला हा खेळ करावा लागेल. समोर आपण पाहतोय स्ट्राईक वरती लेफ्ट हँड बॅट्समन अजय बॅटिंग करतोय. अकोटप्प्याचा चेंडू उजव्या एसटीच्या लगतचा बॉल इथे आपण पाहतोय अगदी अक्रॉस होऊन स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. शरीराचे सगळे अवयव दडदकाट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही. इथे गोलंदाजाला खच्ची करण्याचं काम बॅट्समन करतोय. हाय हाय अँड हँडसम ग्लोरियस चेंडू सीमारेषा पार षटकार. टीमची धावसंख्या 32 वरती. होके मायूस ना यूं शाम की तरह ढलते रही है, जिंदगी एक बोर है सूरज की तरह निकलते रही है. आणि तशीच बॅटिंग अजयची चालू आहे. मी आलोय, मी पाहिलंय, मी लढलोय आणि मी जिंकेन सारं आता हे दाखवतोय तो. टीमची धावसंख्या 32 वरती. मंजिल उन्हें नहीं मिलती जिनके ख्वाब बड़े होते हैं, बल्कि मंजिल उन्हें मिलती है जो जीत पर अड़े रहते हैं. आणि हा खेळाडू जिद्दीवरती अगदी अडून पडलाय. मयुरी देखील नाखुश झाले कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु तदनंतर त्यांच्या गोलंदाजाने थोडीशी कामगिरी खराब केली. परंतु बाबू कमबॅक करतील का? इथे बॅटची एज एस्टनच्या पाठीमागे गोशी क्षेत्रामध्ये 1 रन आणि 33 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. 33 रन धावफलकावरती लागलेले आहेत. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलते नहीं जिंदगी में कुछ, लढने वालों को कदमों में जहान होता है. आणि त्यामुळे घाबरतो ना त्याच्याकडे काहीच नाही आहेत, परंतु जर लढतो ना त्याच्या पायाजवळ अख्खं जग येतं. टीमची धावसंख्या 33 वरती. षटकातले अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आपण पाहणार आहोत. सफर की हद है वहां तक कि कुछ निशान रहे, चलो चलो कि जहां तक ये आसमान रहे, ये क्या उठाए कदम और आ गई मंजिल, मजा तो तब है कि पैरों में कुछ थकान है. तुम्ही सहज जिंकला ना की काय मजा वाटत नाही, परंतु तुम्ही 6 बॉल 6 ची मॅच अगदी शेवटच्या 1 बॉल 1 वरती जिंकताल ना, तो जो आनंद आहे ना तो 6 बॉल 6 षटकार मारून जिंकवण्यातही नाही आहे. इथे आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. षटकामधला दरम्यानचा 5वा बॉल. फटका इथे फसलाय, उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच इथे पकडलंय आणि ते आपण पाहतोय एक घणाघाती वादळ. अजय बॅक टू द पवेलियन. आपली बरोबरी कोणाशी करणे योग्य नाही, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगळा असतो. त्यामुळे बाबूने आपली बरोबरी स्वतःशी केली, कंपॅरिझन केलं, चांगला चेंडू हाताळलाय आणि आता शेवटचा बॉल इथे मैदानामध्ये बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जीवन जात असताना आपण पाहतोय. जवळ मैदानामध्ये आपण पाहतोय जीवन या ठिकाणी आलेले आहेत. विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकने के लिए, लेकिन संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए. बुरा वक्त ऐसी तिजोरी है जहां से सफलता के हथियार मिलते हैं. थोडंसं वाईट वेळ चालू होता गोलंदाजा, परंतु त्याने त्यातून हथियार बनवलंय. चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पळतील, धावतील, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू वनबाउंसी मा रेषा पार गेलाय. चौकार, 4 रन. चौकार इथे आलेला आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर ह्या चिखलगावचा मी जर इतिहास सांगितला ना तुम्हाला, तर हे चिखलगाव जे आहे किल्ले रायरेश्वर स्वराज्याची शपथभूमी, स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड, स्वराज्याचं पहिलं तोरण तोरणागड आणि छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले एकनिष्ठ मावळे म्हणजे हा बोर तालुका आहे. अगदी बोर तालुक्यातल्या कुठल्याही मावळ्यांना महाराजांनी जो आदेश दिला तो त्यांनी पूर्ण केला.
पावनखिंड लढत असताना शाहूवाडी तालुक्यामध्ये पावनखिंड तिथे लढत असताना बाजीप्रभू देशपांडेंना छत्रपतींनी सांगितलं मी इथून जाणार नाही. धावसंख्या 37. त्यावेळी बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं महाराज तुम्ही जा, लाख मेरे तरी चालतील परंतु लाखांचा पोशिदा व्हायला पाहिजे, वाचला पाहिजे. हा इतिहास बोर तालुक्याचा आहे आणि त्यामुळे आम्हा सर्वांना या बोर तालुक्यावरती गर्व आहे. टीमची धावसंख्या 37 वरती. षटक क्रमांक इथे आपण पाहिलंय, दुसरं संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा आपण जरूर पाहिलेल्या आहेत 12. शेवटचं षटक उतरण्यासाठी इथे गोलंदाज आलेले आहेत उमेश. अक्षयजी कांबळे यांचं शुभ आगमन. अक्षयजी कांबळे यांना विनंती आपण व्यासपीठावरती या, त्यांचा आपण सन्मान थोड्या वेळामध्ये करणार आहोत. अक्षय सर या, वेलकम. षटकामधला पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय गोष्टी क्षेत्रामध्ये गेलेला आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा, पर्वतों सबसे ऊंचा हमसाया आसमां का, ओ संतरी हमारा ओ पासब हमारा. असा आपला पवित्र देश आहे भारत देश. आणि या भारत देशामधलं खरं तर पश्चिम महाराष्ट्र ऐतिहासिक राष्ट्र आहे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राने मुलींची पहिली शाळा ओपन केली. या महाराष्ट्रातला सुवर्ण माणूस म्हणजे अर्थात विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रानेच दिले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असले, महापुरुषांची भूमी, साधू संतांची भूमी, ज्यांनी सांगितलं दुरितांचे तिमिर जावो, ते गरिबी दूर होऊन लोक श्रीमंत व्हावो ही देवाजवळ ज्यांनी प्रार्थना केली ते ज्ञानोबा माऊली देखील आमच्या ह्या महाराष्ट्राचे अर्थात पश्चिम महाराष्ट्राचे पुण्यनगरीचे आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 40 या आकड्यावरती धावफलकावरती 40 रन आपण पाहतोय आलेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. हे हात उचलुकलेले दगडांच्या वर्षावाला लोकाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. खरं तर प्रत्येक जण जे व्यसन करतो त्याने सोडा आणि देश सेवा करा. ओहो चांगला फटका खेळलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू फ्री रेषा पार. मंकाळेश्वर चषकामधला सर्वाधिक लांब गेलेला षटकार. या षटकानंतर टीमची धावसंख्या 46 या आकड्यावरती. एक गडी बाद अंतिम 3 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानामध्ये बाकी आहे. जरे अनेक आपले धर्म, जरे अनेक आपल्या जाती, परी अभंग सुद्धा सदैव आपली माणुसकीची नाती. म्हणजे वेगवेगळ्या जातीचे लोक जरी आपण असलो ना तरी आपली नाती ही माणुसकीची पाहिजेत. या ठिकाणी आपण पाहतो आहे आमचे मामा, आमच्या ह्या मंकाळेश्वर चषकाचे मार्गदर्शक विजय मामा धोंडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्याचबरोबर वैभवदाजी धोंडे यांचं देखील शुभ आगमन. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. हा चेंडू सुरेख तळला आहे, ते एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका धावेनंतर टीमची धावसंख्या 47 वरती 47 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि हे 2 चेंडू कुठल्या प्रकारे गोलंदाज हाताळतील. चांगला फटका खेळला गॅपमध्ये, काव कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक. दरम्यान आपण टॉस साठी बोलूयात. तर ह्यामध्ये जिंकेल त्याची टॉस होणार ना सनी मामा? चला मैदानामध्ये जाऊयात. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय उमेश यांच्या बॅटमधून, उमेश यांच्या चेंडूमधून चौकार आलाय. चौकार खेचला जीवन यांनी आणि अंतिम बॉल बाकी आहे. टीमचं अर्धशतक पूर्ण झाले. 51 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉल. 52 वरती धावफलक आलेला आहे आणि 52 धावा आता धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहते. 52 रन्स. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. खरं तर या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगमुळे किंवा क्रिकेट असोसिएशनमुळे आम्ही सर्वजण आता एक झालो. पूर्वी मी बोरचा, तू जावलीचा, हा पाटणचा, हा फलटणचा असं होतं शेवटच्या बॉलवरती विकेट, परंतु आता आम्ही सर्व हम सब एक आहे ही भूमिका झाली. इथे शेवटच्या बॉलवरती अगदी विकेट गेलेला आहे. 52 धावा धावफलकावरती. 53 धावा चिखलीने जे उभ्या केल्या त्या आता कुसाईवाडीला विनिंग साठी बनवायच्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. तोपर्यंत आपण या ठिकाणी सन्मान करूयात. सागरजी साळुंके यांचा या ठिकाणी सन्मान होतो. सागर दादा आपणास विनंती या आपण व्यासपीठावरती या, त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं अक्षयजी कांबळे जनसेवक यांचं देखील या ठिकाणी स्वागत. चिखली संघ प्रशांत सर आपण लगेच मैदानामध्ये जा, अजून बऱ्याच मॅचेस खेळवायच्या आहेत त्यामुळे प्रशांत सर आपला संघ घेऊन आपण लगेच जा. मयूर सर आपण लगेच बाहेर या, कारण आता वाजलेत 11 आणि आपल्याला अजूनही 10 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि सर्व तुमच्या सहकार्यातूनच शक्य होईल.
आणि चांगले खेळाडू असतात ना, त्या चांगल्या खेळाडूंना नेहमी आयोजन चांगलंच वाटतं, त्यामुळे ते सहकार्य करत असतात. त्यामुळे मयूर सर आणि त्याचबरोबर चिखलीचे आमचे प्रशांत सर दोघांनी सहकार्य करा. दरम्यानच्या काळामध्ये आमचे मार्गदर्शक आमचे मामा या ठिकाणी विजय मामा दोंडे यांचं शुभागमन, त्यांचं पण हार्दिक स्वागत करूयात. त्याचबरोबर वैभवदाजी दोंडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वायर जाईल ना, वायर त्यांची या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर आपल्या भारत देशामध्ये मुलगी ही लक्ष्मी मानली जाते आणि लक्ष्मी सर्व सरस्वती हे सर्व महिलांच्या अवतार आहेत. आणि आमच्या वैभवदाजींना आता नुकतीच मुलगी झालेली आहे, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. कारण एक बेटी म्हणजे धनाची पेटी. मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण पाहतो. सुनीता विल्यम कल्पना चावला या अंतरामध्ये जातात. सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणासाठी प्रगती केली. दाजी आज पार्टी नक्कीच पाहिजे. पार्टी म्हणलं की लाल माती, लाल माती म्हणलं की पार्टी, केला इशारा जाता जाता. जत मैदानामध्ये ही मॅच आपण पाहतोय. चिखली विरुद्ध कुसाईवाडी. कुसाईवाडी टीमने 99चा कौल जिंकला, फिल्डिंग घेतली आणि बॅटिंगसाठी चिखली या टीमला मदत केलं होतं. 52 धावा या ठिकाणी चिखली टीमने बनवलेत. 53 धावा आता करायची. चिखली टीम चला लगेच जा, टायमिंग स्टार्ट झालेला आहे. जर इथे तुम्ही या 4 षटकांचा खेळ 15 मिनिटांमध्ये उरकला नाही, तुमचा एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागेल आणि टाइम इथे स्टार्ट होईल नाव. चला बॅट्समन जोडी मैदानामध्ये लगेच या. फलंदाजाने सहकार्य केले, फलंदाज लगेच बॅट आतमध्ये घेतलेला आहे आणि मैदानामध्ये आलेला आहेत. चला सहकार्य करायचं आहे. पंच मैदानाचा ताबा घ्या. आता आपण कल्पना चावला, सुनीता विलियम्स यांचं उदाहरण दिलं. राकेश शर्मा यांना विचारलं की भारत देश कसा आहे, त्यावेळी त्यांनी सांगितलं सारे जहां से अच्छा हिंदू सदा हमारा, गोदी में खिलते हैं जिसकी हजारों नदियां, गुलशन है जिसके दम से रश के जिना हमारा. आणि असा पवित्र देश आपला आहे. इथं आपण पाहतोय आमचे साथी समालोचक सन्मान्य राकेशजी पाटील सर या ठिकाणी आलेले आहेत. सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूयात. 53 धावांचं आव्हान इथे मोठं आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज जोडी मैदानामध्ये आलेला आपण पाहतोय. मयूर पन्हाळकर आणि बाबू बेबले हे 2 खेळाडू आलेले आहेत. खरं तर आता थोडासा 32 शिरोळ तालुक्यामधले कुसाईवाडीच्या पुढे अंधार आहे. भोवत आली दाटला अंधार दुःखाचा, जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे का तरी, तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे. आणि काजव्याचं जागणं, काजव्याचा प्रकाश आता टीमला कोण देईल ना, तर तो मयूर पन्हाळकर आहे. हा खेळाडू टिकला ना तर भल्या भल्या खेळाडूंना तो हुकवतो असा खेळाडू आहे. आणि आपल्या टप्प्यात आलं ना, आपल्याला जयंत पाटील सांगलीचे त्यांचं वाक्य आहे, आपण कार्यक्रम करतो. त्यामुळे हा खेळाडू कार्यक्रमही करू शकतो आणि कार्यक्रम वाजवूही शकतो. परंतु प्रशांत वाडकर अचूकतेचं माहेरघर, वाई एक्सप्रेस, ज्या खेळाडूकडे पाहून वाईतले प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज किंवा अगदी बॉलर बनण्यासाठी उत्साहित होतात, असं प्रशांत वाडकर या ठिकाणी चेंडू हाताळण्यासाठी आलेत. कालच्या दिवसामध्ये तालुका हाफमध्ये आपण पाहिलं प्रशांत वाडकर विरुद्ध मयूर पन्हाळकर अशी लढत झाली. त्यामध्ये बॅटल जिंकलं होतं प्रशांत वाडकर यांनी. परंतु आज दिवस वेगळा आहे. आज संडे फंडे, लेट्स फंड येते, खूप चांगली मजा येणार आहे. मांस मटण मच्छी खाण्याचा दिवस. परंतु मी खात नाही व्हेज आहे, परंतु हे असले फटक्यांचे लॉलीपॉप मी आनंद घेतो आणि ते आनंद इथे नक्कीच पाहायला भेटेल. प्रशांत इथे आपण पाहतो गोलंदाज इनवरती आलेले आहेत, मयूर स्ट्राईकवरती आहेत. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली 52 धावा, 53चा पाठलाग. पहिल्याच बॉलवरती चांगला चेंडू हाताळला आहे, यासाठी ओळखला जातो हा गोलंदाज आणि तोच क्लास खेळ आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो अगदी डॉट बॉल आलेला आहे. 23 बॉलमध्ये आता इथे लक्ष 53 धावेंचं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अल्पावे, जगीचे हीन अतपतित जगीचे दीन पदलित, या जाऊन उठवावे जगाला प्रेम अल्पावे. म्हणजे खरं तर साने गुरुजींची कविता क्रिकेटाक प्रेम देणार आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. इथं आपण पाहतोय फटका सुरेख केला, गॅप मध्ये आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. मयूर पन्हाळकरच्या बॅट मध्ये क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू सी मार रेषा पार, चौकार, 4 रन. इथे चौकार येतो. या चौकाराने अगदी अकाउंट ओपन केलं मयूराने स्वतःचं, टीमचं आणि 4 धावा दाफलकावरती लागलेत. येतो बस जाके पिक्चर अभि बाकी आहे. खरं तर मॅच खूप चांगली होणार आहे. जे आयुष्य आपल्याला लाभले ना, लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊल चालू पुढे जे थांबले ते संपले. आणि ते मयूरला चांगलं माहित आहे,
जो थांबतो ना तो मात्र संपतो. लुकडेवाला पहिया सरता, लुकडेवाला पाणी सरता, काम करो बाय काम करो, जग मी अपना कुछ नाम करो. आणि खेळाडूला चांगलं माहिती आहे आपलं नाव आपण कसं करायचं. पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर गेले कालच्या दिवसापासून आमचे डीडी सर असतील, दत्ता दोंडे समालोचन करत आहेत, आमचे पाटील सर आहेत, मी स्वतः कॉमेंटर संकेत धनावडे आणि मयूरचा खूप मोठा फॅन आहे. परंतु मयूरपेक्षा जास्त गोलंदाजी मला जर कोणाच्या आवडत असेल प्रशांतची, त्यामुळे मयूर आणि प्रशांत माझ्या पुढे एकीकडे अगदी रसगुल्ला ठेवलाय आणि दुसरीकडे गुलाबजामुन, दोघंही मला खूप आवडतात. ओहो यू मिस, आय विल डेफिनेटली इट. हे जीवन राजा क्रिकेट आहे, हुकला तो संपला. फलंदाज फटका मारताना हुकलाय, विकेटला मुकला. मी काय सांगितलं हा खेळाडू मला आवडतो त्याचं कारण होतं. वाई टीम मधून नेहमी अगदी पहिले षटक वाचत असतो. 4 चेंडूंचा केस संपलाय, 5 धावा दाफलकावरती आलेला आपल्याला पाहायला भेटतात. कुणाना वेर तशी नवावे, कुणाना वेर तही नवावे, समजता बंधू मानावे, जगाला प्रेम अल्पावे. खरं तर कुणालाही कधी आपण व्यर्थ हिनवलं नाही पाहिजे. काही खेळाडू असतात कमजोर खेळाडूला नावं ठेवतात, परंतु ते चुकीचं आहे. तुम्हाला माहिती असं कृष्णा लक्ष्मण सातपुते, कृष्णाचा मी सारोळा येथे इंटरव्ह्यू घेतला आणि त्या मुलाखतीमध्ये सांगितलं सुरुवातीच्या काळामध्ये कपडे जुने असल्यामुळे काही खेळाडू त्याला कमी समजायचे, परंतु खेळ मात्र नवा होता आणि त्यामुळे आज त्याला गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणलं जातं. म्हणजे काही खेळाडू असतात चांगले ओरिजिनल शूज टी शर्ट नाही, खेळ हा रक्तात असावा लागतो. मैदानामध्ये आपण पाहतोय 5 धावा दफलकावरती, 4 चेंडूंचा केस संपलाय. 5व्या बॉलवरती ते एक धाव घेण्याचा प्रयत्न, चिते की चाल और बास की नजर. खरं तर मयूर पनाकर को क्विक सिंगल घेतो, एक सिंगल नंतर टीमची धावसंख्या 6 आकड्यावरती. शेवटचा एक बॉल मैदानामध्ये बाकी आपण पाहत आहोत. अंतिम चेंडू आतापर्यंत बॅटलमध्ये 6 धावा खर्च केलेत, अर्थात प्रशांत वाडकर यांनी आपल्या नावाचा बोला वाजवलाय. 53 धावा डिफेंड करत असताना आता 47 धावांची गरज आहे येणाऱ्या 19 बॉलमध्ये. शेवटचा बॉल, षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये चालू आहे. फटका चांगला खेळलाय, एम फॉर मयूर, सी फॉर क्लास. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. काय फटका खेळलाय, टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आहे. पहा खेळाडू सांगतो मी संघर्षातून पळ काढणारा नाही. कोण कहता है कामयाबी किस्मत तय कर लेती है, इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. काय फटका खेळलाय, शेवटचा बॉलवरती आलेला षटकार. टीमची धावसंख्या झालेली आहे 12 आणि विजयासाठी आता 18 बॉलमध्ये 41 धावांची गरज. नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उनके जबरदस्त होते हैं. इथे आपण पाहतोय शेवटचा बॉल, 5 बॉल 6 नंतर अंतिम बॉल वरती ना मुन्ना ना षटकार. जीवन या ठिकाणी नवीन गोलंदाज झालेला आपण पाहतोय. खुद को इतना मजबूत बना ले, हर मुश्किल का हल निकाले, रुकना नहीं किसी भी हाल में, बस अपनी तकदीर बदल ले. इथं आपण पाहतोय शेवटच्या 18 बॉलमध्ये 41 धावा गोलंदाजांना वाचवायचे आहेत. जीवन या ठिकाणी आलेले आहेत बॉलिंगसाठी. हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती, लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होता है. ज्यावेळी 100 प्रयत्न केल्यानंतर 101वा शोध होता लाईट चालू करायचा, त्यावेळी त्यांनी सांगितलं 99 वेळा अपयशी झालो म्हणून 100 वेळा मी 100 वेळा प्रयत्नात यशस्वी झालो. प्रयत्नच नाही केले, पहिलाच पाऊल नाही टाकलं तर दुसरं पाऊल कसं पडेल. मैदानामध्ये जाऊयात. अगदी धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 आकड्यावरती, 18 बॉलमध्ये 41 धावा. षटक क्रमांक दुसरं जीवन हे आलेले आहेत. पहिला बॉल चांगला फटका खेळलाय, गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे, तिथे एकच धाव येते आणि 17 बॉलमध्ये आता 40 धावा. खरं तर दोन्ही जे पंच आहेत, पंचांचं मी मनापासून कौतुक करतो, कारण आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये सर्व मॅचेस त्यांनी केल्या, आजही आलेल्या आहेत. आणि त्यांचा जो म्हणजे काही लोकांना इगो असतो, ॲटिट्यूड असतो, पण दोन्ही अंपायर आहेत ना शून्य इगो, कुठल्याही प्रकारचा मान सन्मान ते ठेवत नाही आहेत आणि पारदर्शक निर्णय देतात. त्यामुळे दोन्ही अंपायर खरं तर सर तुमचं मनापासून मी हार्दिक आभार व्यक्त करतो. जत मैदानामध्ये षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी चालू आहे. पहिल्याच बॉलवरती डिक्लेअर स्वरूपाची 1 रन. नवीन फलंदाज अतुल. पुढचा बॉल, बॅटची इथे एज लागेल का, लागले, कॉट बिहाइंड द विकेट. इष्टांच्या पाठीमागे झेल पकडल्या आणि इथे आपण पाहतोय अगदी गड एकाएकी जिंकण्याचा का प्रयत्न मयूर करतोय, परंतु त्याला साथ देताना एकही मावळा नाही आहे. 2 चेंडूंचा केस संपला. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. खरं तर भारतीय क्रिकेटसाठी 13 आकडा अशुभ मानला जातो. पुण्याचे आज शंकर बाबा सगळे पुणेकरांचे आवडते देव आहेत आणि शंकर बाबांचा लकी आकडा 13 आहे. मला वाटतं पुण्याच्या बाजूला चिखली,
त्यामुळे 13 आकडा त्यांना लकी ठरतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस कधी होणार, यामध्ये जो जिंकेल ना त्यांचा टॉस होणार आहे. जत मैदानामध्ये टीमची धावसंख्या 13 आकड्यावरती, षटक क्रमांक दुसरा चालू आहे. मुश्किलों से भाग जोड़ा आसान होता है, हर पलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं जिंदगी में कुछ, लढने वालों के जिंदों में कदमों में जहा होता है. आणि त्यामुळे लढायचं कसं हे मयूरला चांगलं माहित आहे. गोलंदाज जीवन आपल्या टीमसाठी नवजीवन देतोय. षटकामधला धर्माचा चेंडू क्रमांक 3. बॅटची एज, पुन्हा एकदा आला राम आणि गेला राम, हजेरी लावलेली आहे. आता पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने फलंदाज विवेक जातील. जो थकर भी ना रुके वही बाजीगर होता है, जो झुके नहीं मुश्किलों में वही सिकंदर होता है. सफलता इंतजार नहीं करती किसी की, हर पल को पकड़ना ही असली हुनर होता है. आणि तो पल जीवनने पकडलाय ऑन हॅट्रिक. हॅट्रिक जर घेतली तर जनसेवक अक्षय भैया कांबळे यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. अक्षयजी मैदानामध्येच तुम्ही खेळत आहात, खिशामध्ये हात घाला. जीवन यांच्यासाठी पारितोषिक तुम्ही लगेच तयार करायचं आहे. 13 आकड्यावरती आपण पाहतोय. अगदी चौथा गडी बाद होईल का? मयूर थोडेसे नाखुश झालेत. जिनके इरादे फौलादी होते वो राह के पत्थर को भी मोम बना देते हैं, जिसे खुद पर हो यकीन वो किस्मत को भी बदल लेते हैं. मैदानामध्ये मयूर लर्निंग स्किल, व्हर्च्युअल न्यूअल, रिफ्लेक्शन ओनवर्स अँड जॉय. इथे आपण जर पाहतोय षटक क्रमांक हटवण्यासाठी जीवन आलेला आहे. जीवन यांचा 3रा बॉल ऑन हॅट्रिक. बराच वेळ जातोय. जीवन सर विनंती, आपण गडबड करायची जरा. हॅट्रिक साठी चेंडू इथे आपण पाहतोय. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे एकदा व्यत्यय आणि एका धावेनंतर टीमची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. 14 रन्स. हॅट्रिकची संधी मिस झालेली आहे. या षटकामधले चेंडू झालेला आहे 4 आणि 4 चेंडू खेळत असताना टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती आपण स्थिर स्तब्ध पाहतोय. सपना एक देखोगे मुश्किलें 1000 आएंगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. धावसंख्या 14 या आकड्यावरती 14 रन्स. गतीमध्ये परिवर्तन केलंय, समजूतदारपणा दाखवलेला आहे आणि 5वा बॉल इथे आलाय अगदी डॉट. शेवटचा एक बॉल जीवनचा बाकी आहे. जीवन यांनी बॅटिंग करत असताना 2 चौकार ठोकले होते आणि गोलंदाजी करत असताना खूप चांगली बॉलिंग करतोय. गावावरून आलेले आहेत आणि खरं तर द्रविड हायस्कूलला नेहमी खेळत असतात. शेवटचा एक बॉल बाकी आपण पाहतोय जीवन यांचा. अंतिम चेंडू 1. समोर फलंदाज आपण पाहतोय अगदी बॅटिंग करत असताना विनोद. शेवटचा बॉल सुरेख आहे आणि षटकाची ते समाप्त होते. षटक क्रमांक संपला. दुसऱ्या षटकामध्ये आलेत फक्त 2 धावा. 2 षटकांचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या 14 वरती. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 39 धावांची गरज. खरं तर मयूर पनाळकर यांच्यासाठी वाक्य असेल, जितूंगा मैं ये वादा है मेरा, कोशिश मेरी सबसे ज्यादा है, हिम्मत भी टूटे तो कभी नहीं रुकूंगा, मजबूत बहुत मेरा इरादा है. आणि हे मयूरसाठी वाक्य आहे. त्यामुळे मयूर अशक्य ते शक्य करू शकतो. 12 बॉल 39. ते गाणं ऐकले का? निशंक होई रे मना, अशक्य ते शक्य करतील स्वामी. आता टीम म्हणेल अशक्य ते शक्य करेल मयूर. आणि ते आपण पाहतो येणारे बॉल मैदानामध्ये 12 आहेत. 12 बॉल मध्ये 39 धावांची गरज. गोलंदाजी इनवरती आपण पाहतोय ज्याने खूप चांगले बॅटिंग केले होते. 3 षटकार 1 चौकार ठोकलाय. प्लेअर इन अ फॉर्म, मिस्टर परफेक्ट अजय या ठिकाणी गोलंदाजी इनवरती आलेला आहेत. चला स्पीडअप करा. अंतिम 12 बॉलचा खेळ बाकी आहे, त्यामुळे गडबड करायची आहे. इथे पंच फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटांमध्ये षटक जर आतवलं नाही ना तर चिखली टीमचा एक खेळाडू तुम्ही आतमध्ये घ्या. आपण त्यांना पेनल्टी लावू. त्यांना खूप चांगलं सहकार्य आम्ही करत आहोत, परंतु तुमचं सहकार्य पाहिजे. आमचं तुमच्यावरती प्रेम आहे, परंतु प्रति बॉलवरती तुम्ही जर वेळ घेताल ना तर आपल्याला रात्रीमध्ये इथे ऑलिजन लावून आंधी कोशिंबीरचे सामने खेळावे लागतील. एका ठिकाणी झालं ना सोलापूर भागामध्ये, शेवटला काय केलं माहिती आहे का, त्यांनी रनिंगची स्पर्धा ठेवली फायनलसाठी. तिन्ही टीमचे कॅप्टन बोलवले आणि तिघांमध्ये स्पर्धा लावली रनिंगची आणि प्रथम क्रमांक ठरवलं. असं इथे करायचं नाही आपल्याला. त्यामुळे पहिलाच बॉल इथे बाहेर आलेला आहे. आता 38 धाव्यांची गरज आपण पाहतो येणारी 12 बॉलमध्ये. यकीन कर तू बदल सकता है अपनी किस्मत की लकीरों का, लिखने वाले खुद ही लिखते आजकल अपनी तकदीरों को. पुढचा बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक ओ हो, मयूरने आशा अपेक्षा सोडल्या होत्या. 11 बॉल शेवटच्या आणि 11 बॉल मध्ये आपण पाहतो विजयासाठी 38 धाव्यांची गरज.
संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल ना तर मार्ग नक्कीच सापडतो. आणि या टीमला नेहमी मेंटर करत असताना अक्षय आणि प्रशांत वाडकर, त्यामुळे चिखली टीम अतिशय सुरक्षा करता. अजयचं कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल, ओहो, हेलिकॉप्टर स्ट्रोक लँड होईल अगदी सीमारेषेच्या बाहेर, वावराच्या पलीकडे बांधाच्या आत. चरण 21 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. मी सांगितलं होतं हा खेळाडू काही करू शकतो. षटकानंतर टीमची धावसंख्या 21 वरती. आता विजयासाठी अगदी 32 धाव्यांची गरज आहे. येणारे चेंडू मैदानामध्ये 10 चेंडू आहेत. षटकांमधला दुर्मानचा पुढचा बॉल, ओहो, अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अपील जरूर केलंय आणि ते आपण पाहतोय अगदी स्विंग अँड द मिस. 9 चेंडू. दुसऱ्या षटकामध्ये काय चूक झाली माहिती का श्रीलेवन तुमची? तुम्ही मयूरला नॉन स्ट्राईक एंडवरती खेळवलंय. कधी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळा, चांगला खेळाडू आहे ना मग तुम्ही एक सिंगल काढून त्याला स्ट्राईक वरती द्या. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर, सचिन काय करायचे माहिती का, स्वतः चांगले खेळाडू असून वीरेंद्र सेहवागला स्ट्राईक आणायचे. म्हणजे वीरेंद्र सेहवाग तुम्हाला माहिती आहे षटकार अप्पर कट. इथे हा बॉल वाईड आहे. ज्यावेळी शोएब अख्तर चेंडू बाउन्सर टाकत होता त्यावेळी सेहवागने काय केलं, एक रन काढली आणि सांगितलं अब तेरा बाप आहे इसको डाल, आणि त्यानंतर सचिनने मारले मोठे फटके. त्यामुळे कसं असं रागात काही निर्णय घ्यायचे नाहीत. चांगला खेळाडू कोणी मयूर ना मग त्याला तुम्ही अगदी आरामामध्ये क्रीजवरती आणा. येणारे चेंडू आपण इथे पाहतोय अगदी 9 चेंडू आहेत. तीन चेंडूंचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या 22 वरती. 22 वरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतोय. आणि आता येणाऱ्या बॉलमध्ये अर्थात 9 चेंडूंमध्ये आपण पाहतोय विजयासाठी 31. चांगला फटका खेळलाय, फटक्याला ताकद वापरले. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या मस्तकावरती दस्तक. फलंदाज मयूर सांगतोय फ्लावर नाही फायर में. षटकार. ह्या षटकानंतर टीमची धावसंख्या 28 वरती. आता 25 धावा, 7 चेंडू 25 धावा. समीकरण पुन्हा एकदा आलेलं आहे. 8 चेंडू. यस विलास सर, तुमचं लक्ष आहे का? तेच आम्ही पाहत होतो, तुमचं लक्ष आहे. 8 चेंडू आणि 25 धावा. हा चेंडू चांगला हाताळला. इथे धाव निघणार नाहीये आणि आता 7 बॉल 25 धाब्यांची गरज. जीवन आणि जानी छाया, झूठी माया झूठी काया, फिर काये का सारी उमरिया, पाप की गट्टी डोळे. हे जीवन असंच आहे, कधी कभी खुशी कभी गम. इथे अंतिम 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 25 धाव्यांची गरज. खरं तर मयूरने षटकार मारला तेव्हा असं वाटलं अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, आगाज देगा है अपना, अंजाम तो अभी बाकी है. अंतिम 7 बॉल आणि 25 ची गरज. 7 चेंडू विजयासाठी 25 पाहिजेत. फटका चांगला खेळला. फिल्डर डाऊन द बॉल, कॅच सोडले तुम्ही. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न, खेळाडू धावचित बाद होतील का? बाद झालेले आहेत परंतु पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. शेवटचे अंतिम 6 बॉल. पहिलीच धाव घेताना खेळाडू बाद झालेले आहेत, लक्ष नव्हतं आणि आता अंतिम 6 बॉल 25 ची गरज. पानी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ से सड़क निकाल सकते हो तुम, वो कायरे जो तकदीर पर होते हैं, जैसी चाहे वैसी तकदीर बना सकते हो तुम. मयूर अजून पिक्चर संपलेला नाही. शेवटचे अंतिम 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 25 बनू शकतात. चला गोलंदाज अक्षय कांबळे या ठिकाणी गोलंदाजी इनवरती आलेले आहेत. अक्षय एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील प्रीमियर लीग अर्थात एपी बॉयज पुरस्कृत APPL मध्ये बेस्ट बॉलर अक्षय राहिले होते आणि ते अक्षय आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पोचा नहीं हूं मैं, असं मयूरला सांगावं लागेल. प्रेक्षक वर्ग थांबलेत. हारना सबसे बुरी सफलता नहीं है, कोशिश न करना सबसे बड़ी विफलता है. अंतिम 6 बॉल आणि अंतिम 6 बॉल मध्ये 25 धाब्यांची गरज. इथे गोलंदाजी वरती अक्षय कांबळे आलेले आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत आणि अक्षय विरुद्ध इथे बॅट्समन निश्चितच आपण पाहतोय मयूर पळाकर. हे बॅटल पाहण्यासारखं. प्रत्येक विकेटसाठी पार्टनर स्पोर्टचे प्रोप्रायटर स्वप्नील गोलप यांच्याकडे 501 रुपये, प्रत्येक डॉट बॉल साठी 101 रुपये लागलेले. स्वप्नील गोलप आपण पाहतो AP बॉयजचे खेळाडू, AP बॉयजचे माजी कॅप्टन.
6 बॉल 25 ची गरज. पहिलाच बॉल स्टैंड एंड डिलीवर. मुश्किल जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. सफलता की लड़ाई अकेले ही लड़नी पड़ती है. भीड़ तो जीत का उत्सव मनाने के लिए आती है. इथे आपण पाहतोय अगदी षटकार ठोकलेला आहे आणि षटकार ठोकल्यानंतर 19 धावांची गरज. येणारे 5 बॉल. मला फक्त षटकार चौकारच जमतोय. पुढचा बॉल फटका फसलेला आहे. खूप चांगलं कमबॅक केलंय. घोषित क्षेत्रामध्ये 1 बॉल गेलाय आणि त्यामुळे 1 धाव भेटते. एका धावेनंतर आपण पाहतोय 35 वरती धावफलक आणि आता अंतिम 4 बॉल 18 धावांची गरज. सागर साळुंके यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 101 रुपये आलेले आहेत. पुढचा बॉल. ओहो मयूर आहे आणि त्याचा हात नाही हातोडा आहे. षटकार. लोगों की होगी तलब मोहब्बत की, हम तो बुरी तरह से क्रिकेट के दीवाने हैं. आणि का दीवाने झालो असल्या फलंदाजांमुळे. इथं आपण पाहतोय अंतिम 3 चेंडू 12 धावांची गरज मैदानामध्ये. एक चांगला खेळाडू आहे अक्षय. दुसऱ्या बॉलवरती चांगला कमबॅक केला. हा चेंडू चांगला होता परंतु फटका त्यापेक्षा चांगला होता. मेहनत करके अगर पसीना बहाओगे क्रिकेट में तुम नाम जरूर बनाओगे. आणि मयूर नाम तो सुना ही होगा. शेवटचे अंतिम 3 बॉल विजयासाठी 12 धावांची गरज. अंतिम 3 बॉल विजयासाठी 12 धावा. आपण पाहतोय मेगा फंडल सारखे मॅच. बसलेले प्रेक्षक आता उठून उभे राहिलेले आहेत. उभे राहिलेले प्रेक्षक आता नक्की कुरतडत आहेत. हा चेंडू सुरेख हातोयला. इथे 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट. आता अंतिम 2 बॉल विजयासाठी अगदी 10 धावांची गरज. ना पूछ की मेरी मंजिल कहाँ है, हर कदम में एक नई कहानी है, हर मुश्किल का सामना करूंगा डटकर, रुकूंगा नहीं मंजिल मिलती है जब तक. आणि ते मैदानामध्ये आता चालू आहे. दोन्ही खेळाडू त्यांचं लक्ष आहे मॅच जिंकायचे आणि त्यामुळे 2 बॉल अंतिम आहेत. 2 चेंडूमध्ये 10 रन्स अर्थात 10 धावांची गरज. मनामध्ये आता अक्षय म्हणत असेल इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हा बॉल 2 बॉल 10 धावांची गरज. फटका सुरेख आहे आणि पूर्ण अर्धा डझन धावा. मला वाटतं आयोजक कमिटी मंकावश चषक तुम्ही आता पोलीस चौकीमध्ये जा कोपर करण्याच्या आणि FIR नोंदवा. चेंडू हरवलाय शोधून द्या. 1 बॉल 4 धावांची गरज. अक्षय सांगतोय थांब रुको जरा सबर करो. परंतु तो आहे त्याने APPL मध्ये सर्वाधिक विकेट घेतले होते. मिस्टर PTPL रणजित जाधव असतील मोठे मोठे चांगल्या खेळाडूला त्याने बाद केलं होतं. 1 बॉल 4 धावांची गरज. सामना आवडलाय का. आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या मॅच साठी. खूप चांगली मॅच. अंतिम 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. दूर अज्ञान के वो अंधेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे, और बुराई से बच के रहे हम जितनी भी दे भली जिंदगी दे. ओहो ऊंची भी है दूरी भी अच्छे की मंजूरी भी है. चरण मॅच जिंकल्या. 3 बॉल 18 ची मॅच. शेवटच्या 1 बॉल 6 ला. मयूर बॅट वरती करायची. अर्धशतक तुमचं पूर्ण झालंय. वा भाऊ वा काय बॅटिंग केलंय. अफलातून यार मयूर. पळत या इकडे. कॅमेरामॅन तुमच्याकडे फोकस झालाय. मयूर बॅट वरती करा. कॅमेरामॅन फोकस करो. हा तो खेळाडू आहे ज्या खेळाडूने त्याचं नव्हतं केलंय. हा तो खेळाडू आहे त्याचं नाव M वरून आहे पण तो D वरून आहे. डेंजरस खेळाडू डॅशिंग खेळाडू. काय बॅटिंग केलंय अफलातून यार. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण उडूयात. लगेच मयूर आपण मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. आणि इथे आता नेक्स्ट मॅच होताना आपण पाहणार आहोत. अगदी इकडे खेळताना दिसेल आपल्याला कुसाईवाडी टीम आणि त्यांच्या विरुद्ध सोमेश्वरवाडी. परंतु चिखली टीम तुम्ही खूप चांगला संघर्ष केलात. हारजीत होत राहते. अक्षय सर बॅड लक. सामना 3 षटकांचा राहील. मॅच कुठे सुटली माहितीये का. मयूरची कॅच सोडली नाही. एखादा ब्रेकअप परवडला परंतु सर ती कॅच सुटलेली परवडत नाही. येणारे 365 दिवस जाम शिव्या खावा लागतात.